मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा नाव न घेता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना इशारा दिलाय। वेळप्रसंगी उमेदवार देणार नाही, मात्र तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। तसंच जातीयवादावरूनही जरांगेंनी टीका केली। पाहूयात। ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेळप्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण तुला पाडल्याशिवाय मराठी माग हटणार नाही। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। मात्र यावेळी जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावरून नव्हे तर जातीवादाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले पाहायला मिळाले। मनोज जरांगे पाटलांनी नाव न घेता मुंडे बहीण भावावर जोरदार टीकास्त्र डागले। जातीवादाचा आरोप करत मनोज जरांगे पाटलांनी मुंडे बहीण भावाला अप्रत्यक्षरित्या इशारा दिलाय। ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेळप्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण तुला पाडल्याशिवाय मराठी माग हटणार नाही। त्यामुळे आतापासून सावध राहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या कामाला लागा, नसता तुमची दशा त्याच्यासारखीच होईल। पंकजाताई आणि धनंजय मुंडे हे काही जातीच्या साठी कधीच मला वाटतं की अशा पद्धतीने भाष्य करणार नाही। पंकजाताईंना तर मी इतके वर्ष विधानसभेत बघितलं, सर्व जाती धर्माचं ते प्रतिनिधित्व करतात। मग ही शंका जर निर्माण झाली असेल तर मला वाटतं की संवाद करावा, आणि म्हणून असं मनात कोणी यांच्याबद्दल शंका ठेवून वक्तव्य करू नये असं मला वाटतं। मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या विधानानंतर महायुतीच्या नेत्यांनी जरांगे पाटलांना सल्ला दिलाय। जरांगेंनी आरक्षणावर बोलावं आणि राजकारणाचे विषय आमच्यावर सोडावे असा सल्ला नितेश राणेंनी जरांगे पाटलांना दिलाय। मला असं वाटतं की आता जरांगे पाटलांनी आरक्षण या विषयावर जेवढं जास्त बोलतील तेवढं बरं आहे। राजकारणाचं सगळे विषय आमच्यावर सोडून द्यावे, त्यांनी आरक्षणावर बोलावं। आता यावर चर्चा करणे किंवा जातीमध्ये तेढ निर्माण करणे असे कोणतेही वक्तव्य आमच्याकडून तर आम्ही करणार नाहीत आणि इतरांनी सुद्धा करू नये। आणि ह्या जातीचं जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं की मी कोणत्याही जातीच्या विरोधात नाही आणि कोणत्या जातीवर मी बोलतही नाही। म्हणून ओबीसी असेल, मराठा असेल, इतर सर्व समाज असतील हे एकोप्याने राहिले पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे, तशीच आमची भूमिका आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे पहिल्यांदा समोरासमोर आले होते। उपोषण करून कुणाला आरक्षण मिळत नसल्याचं विधान पंकजा मुंडेंनी एका सभेत केलं होतं। दरम्यान यानंतर जरांगे पाटलांनी आक्रमक होत पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर दिलं होतं। मात्र जरांगे पाटलांवर कधीच टीका केली नसल्याचं म्हणत पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं होतं। मुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने, विधानसभेच्या सदस्यांनी ठराव करायचा, अध्यादेश काढायचा, मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेटमध्ये आणि तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा, हे त्यांचं कर्तव्य आहे। मी इथे पाता आमरण उपोषण केल्याने मिळत नसतं आरक्षण, आणि इथे कोणीही कोणत्याही गरीब समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यापासून रोखणाऱ्यापैकी आम्ही नाही। अथवा गोपीनाथ मुंडेंचे वाक्य उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले। आतापर्यंत 1.25 करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं माझ्या उपोषणामुळे झाले, आणि पुढच्या उपोषणामुळे सभामुळेच राहिलेलं सुद्धा मिळणार। पण उगाच ढुसणे हाणू नका म्हणा विनाकारण। मी जर ढुसणे हाणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही। उगाच मी तुमच्या वाटाला गेलेलो नाही, माझ्या वाट्यावर यायचं नाही। मी आत्तापर्यंत कसलाच बरोबर शब्द आणखीन काढलेला नाही की ते वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत। बळच जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागं सरकणार, कारण पूर्वी वेगळं होतं, माझा समाज एक नव्हता, तुमचं साधच होतं। आम्हाला आमच्यावर अन्याय करायला ते करायला माझा समाज एक आहे। आता अन्याय खपून घेत नसतो, ऐकत बी नसतो। मी कुठल्या तरी सभेत कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलत होते, पण कोणीतरी आवाहन केला आणि सांगितलं मी जरांगे पाटलांवर टीका केली। मी जरांगे पाटलांचं नावच घेतलं नाही गेल्या वर्षभरात त्यांच्या। कधी मी कुणावर टीका केली नाही, आणि टीका केली तरी पंकजा गोपीनाथ मुंडेची औलाद आहे, परत शब्द मागे घेत नसते। जरांगे पाटलांनी या अगोदरही मुंडे बहीण भावांकडून धमकी मिळत असल्याचा आरोप केलाय। दरम्यान त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी नाव न घेता मुंडे बहीण भावाला इशारा दिलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.